हॅलो. हां, सो कशी आहे ती? व्यवस्थित आहे. छान आहे ना? हो. सो आजच दवाखान्यात येऊन गेली तू आणि तुझं आजचं रक्ताचं प्रमाण 9.8 होतं. हो. मला खूप छान वाटलं. सो हां. कसं तुम्ही ट्रीटमेंट घेतली त्याबद्दल थोडं सांगशील का? तुझा पहिला रिपोर्ट जो 8 ऑक्टोबरचा 5.6 चा होता हो. आणि तुला काहीच त्रास होत नव्हता. नव्हता. ते कॅज्युअल चेकअप आपण करतो, रूटीन चेकअप त्यात ते सापडलं, बरोबर? हो, बरोबर आहे. मग पुढे कसं झालं? पुढे नंतर आपण 15 दिवसाची मेडिसिन घेतली. प त्याच्या ऑक्टोबरमध्ये का तू थोड्या दिवसांनी आली माझ्याकडे ना बहुतेक? हो, 8 दिवसांनी आलेली. 8-10 दिवसांनी. हो, 8-10 दिवसांनी. बरं. मग आत्तापर्यंत 15-15 दिवसांचे किती वेळा घेतले? 2 वेळा घेतले आपण. 15-15 दिवसाचे 2 वेळा, 1 महिन्याचे. मग मला वाटतंय 8 ऑक्टोबरचा तुझा रिपोर्ट होता. नंतरचा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातला असेल असं मला वाटतंय. हो, परत आपण रिपीट केला नाही का? हां, मग माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा मध्ये काहीच ट्रीटमेंट नव्हती घेतलेली नव्हती आणि घेतली. आपल्याला कुणालाच खात्री वाटत नव्हती, की 5.6 कसं हिमोग्लोबिन असेल, काही त्रास होत नाहीये. हो, बरोबर आहे. म्हणून आपण रिपीट केला. रिपीट केला. हां. तर परत 5.6 आला. हो, तेवढं झालं परत. मग मध्ये 2-3 आठवडे गेलेले होते, तरी पण ते तेवढंच होतं. कमी झालं नव्हतं आणि वाढलंही नव्हतं. वाढलं पण नव्हतं. हां, तेवढंच होतं. हां. सो मग ट्रीटमेंट सुरू केली, आहाराची पण सुरू केली, न्यूट्रिशनचे कॅप्सूल्स दिले. हो. सगळं तू छान पाळलंस. छान व्यवस्थित पाळलं. हो. आता तुला बरं वाटतंय? आता बरं बरं वाटतंय म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित वाटतंय. गुड. आणि मध्ये तुझी पाळी येऊन गेली होती, तेव्हा पाळीचे पण त्रास कमी झाले. हो, तेव्हा पहिल्यांदा मग मला वाटतं जवळ-जवळ 6 महिन्यापूर्वी. राईट. तेव्हा आपण पाळीच्या त्रासासाठी देत होतो ट्रीटमेंट, ते पण हो, बरं झालं होतं. हो, हो. गुड. कीप इट अप. आता 20 दिवसांचे दिलेत, त्याच्यात 12.5 नक्की होऊन जाईल. हो, ओके. कारण 15-15 दिवसांच्या औषधांमध्ये 5.6 वरून 9.8 म्हणजे 4.2 ग्राम रक्त वाढणं, हे हं, खूप मोठी गोष्ट आहे. हं. हे मेडिकल फील्डमध्ये आम्ही म्हणतो महिन्याला 1-1.5 ग्राम वाढतं. हो का? हं, हां. आणि हं. बिना सलाईन इंजेक्शनचं. हं, सो गुड. कीप इट अप. हं. तर ऑक्टोबरला आम्ही रुटीन चेकअपला गेलो त्यावेळी हिमोग्लोबिन 5.6 होतं. हं, असं काही त्रास जाणवत नव्हता. हं. म्हणून पुन्हा आम्ही नोव्हेंबरमध्ये मेडिसिन वगैरे घेऊन ते हिमोग्लोबिन वाढलेलं आहे. 9.8 झालेलं आहे. हां. 2 नोव्हेंबरला जेव्हा आलात तुम्ही, तुम्हाला खात्री वाटत नव्हती. मग आपण खात्री करायला परत चेक केलं, तर परत 5.7 चेक चं केलं. बरोबर 5.6 आहे. तसंच होतं. हां. हो, मग बरोबर. 15 डेजचे 2 वेळा मेडिसिन घेतले आणि कालचा हो. रिपोर्ट 9.8 आलाय. हो, आज रिपोर्ट चांगले आले. 9.8 आले. बरोबर. हां, पण आधी काहीच त्रास होत नाही असं तिला वाटत होतं. पण ॲक्चुअली आता हिमोग्लोबिन वाढल्यावर काही बदल वाटतोय का? हां, खूप एनर्जिक वाटतंय तिला आता. एनर्जेटिक वाटतंय. आधी थकवा हं. होता खूप, तो हो, जाणवत अगोदर नव्हता. थकवा होता. हं. भरपूर पण आता खूप चांगलं वाटतंय तिला. व्हेरी गुड. कीप इट अप. ठीक आहे. ऑल द बेस्ट. हां. हां. बाय.